तुम्ही जर एखाद्याला फसवून एखाद्याचं जगणं नकोसं करत असाल, एखाद्याला त्रास देऊन त्याला मरण काय यातना देत असाल आणि तुम्ही ह्यावरून खुश होत असाल, स्वतःला मास्टर माइंड समजत असाल, तर तुमच्याकरता डिवाइनची चेतावणी आहे. डिवाइन सांगते तुमचे कर्म तुमच्याकडे 1000 गुणा मल्टिप्लाय करून परत येत आहेत. तुम्ही जर एखाद्याचं जगणं मुश्किल करत असाल, तर आता तुमचं देव तुम्हाला तुमचं मरणं मुश्किल करणार आहे, एवढ्या तुम्हाला यातना कर्माच्या रूपात देणार आहे. तर बघू ह्या लोकांना काय कर्म मिळणार आहे आणि डिवाइन ह्यांना काय चेतावणी देत आहे. हर हर महादेव. हॅलो माय डिवाइन फॅमिली, वेलकम टू गौरी डिवाइन टॅरो. ही माझी रीडिंग कलेक्टिव्ह रीडिंग आहे. जेव्हा तुमच्यासमोर येईल तेव्हापासून तुम्हाला मॅच होईल. जेवढी मॅच होईल तेवढीच ठेवा, बाकीची सोडून द्या. आणि आपल्या चॅनलला कंपल्सरी सबस्क्राईब फॉलो करा, कारण अशाने तुमची एनर्जी मला जास्तीत जास्त कॅच करता येईल आणि मला तुमच्या प्रश्नाची 100% बरोबर उत्तरं देता येतील. हर हर महादेव. तर बघू ह्या लोकांना डिवाइन काय चेतावणी देत आहे. हर हर महादेव. जय मा काली. कन्फर्मेशन ह्यांच्या आयुष्यात कर्म चालू झालेला आहे. डिवाइन सांगते तुम्ही जर एखाद्याला बर्डन देऊन त्याचं जगणं मुश्किल करून त्याच्या पाठी सुरेख होऊन त्याला जर जगायला सुद्धा मुश्किल करत असाल, तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या आयुष्यात सगळं चांगलं होणार? आता तुमचे जे पास्ट लाईफचे चांगले कर्म असतील त्याचे फळं तुम्ही भोगताय. जेव्हा ते संपतील तेव्हा देव तुमच्यावर हातोडा घालील. तुमचे कर्म पापकर्म सगळे तुमच्या पुढे येणार आहेत आणि ती वेळ आलेली आहे. डिवाइनने तुम्हाला भरपूर वेळा वॉर्निंग दिली होती अशा लोकांना की चुकीचं करू नका, चुकीचं करू नका, सुधरा. पण ह्या लोकांना वाटत होतं की देव आपली साथ देतोय, म्हणून ह्यांच्यातली राक्षसी वृत्ती अजून लोकांना त्रास द्यायला भाग पाडत होती. हे तसं करत होते. पण डिवाइन सांगते तुम्ही डिवाइन सोल आहात. तुम्ही फक्त लोकांना प्रेम वाटत आला, चांगले कर्म करत आला, लोकांची मदत करत आला, कधी कोणाबद्दल ईर्ष्या बाळगली नाही, कधी कोणाच्या मागे बिचिंग केली नाही. त्यामुळे तुमच्यावर जेवढा अन्याय झालाय तो देवावर झालाय असं देव समजतोय आणि देव आता तुमच्या बरोबरीने उभे राहिलेला आहे. आणि ह्या तुमच्या समोर एवढी मोठी दिवार देवाने आता उभी केलेली, प्रोटेक्शन वॉल, की आता ह्या लोकांचा काहीही वार केले तर ते त्यांच्याकडेच बॅकफायर होणार आहेत. ह्या लोकांची घमेंड, ह्या लोकांचा माज आता डिवाइन जिरवणार आहे. कारण ह्या लोकांनी स्वतःला देव समजून गरीब लोकांना एवढा फसवलं, एवढा मनस्ताप दिलाय, त्यांच्या मागेच त्यांची बदनामी केली आणि जगात देव समजून मिरवत होते. आता देवाचा दंडा ह्या लोकांना कुठल्याही क्षणी बसणार आहे. ह्या लोकांना झोप येणार नाही, ह्या लोकांना तोंड लपवायला जागा राहणार नाही. जेवढे त्यांनी वार केलेत ना, 1000 गुणा मल्टिप्लाय करून चारही बाजूने त्यांना ते भोगावे लागणार आहेत. लोकांना दगा देणं, लोकांना रडवणं काय असतं ह्या लोकांना आता बसता उठता डिवाइन दाखवून देणार आहे. त्यांना इतका कर्म भेटणार आहे. गरिबाच्या डोळ्यात पाणी आणणं, एका अश्रूचा बदला आता देव ह्या लोकांबरोबर घेणार आहे. ह्यांच्यासमोर आता ह्यांची केलेली पापाची फाईल देव ओपन करणार आहे. ह्यांना लाज वाटेल की अरे आपण एवढं केलं. ह्यांना एक त्यांचा कर्म रोज बसता उठता देव आठवून देणार आहे आणि तसे दंडे मारणार आहे. हे लोक भिका मागतील. ह्या लोकांना काहीही मिळणार नाही, ना तर इज्जत, ना तर पैसा, ना घर, ना दार, ना फॅमिलीकडनं रिस्पेक्ट. ह्या लोकांनी जे केलंय, आता शनिदेवांचा काय कर्म असतो हे कळणार आहे. हे लोक एकटे राहतील. ज्या लोकांच्या जीवावर हे लोक उड्या मारत होते त्या लोकात आणि ह्या लोकांच्यात भयंकर भांडणं होणार आहेत. ह्यांच्याकडे काही राहणार नाही, हे एकटे पडणार आहेत. कर्म भरभरून त्यांना मिळणार आहे. तुम्ही डिवाइन सोल आहात. तुमचे आता हे लोक काहीही वाकडं करू शकत नाही. तुमच्या आयुष्यात प्रेम, मान सन्मान, पैसा, खुशिया भरभरून येणार आहे आणि ह्या लोकांना कर्म भरभरून मिळणार आहे.
जे तुम्ही देणार ना तेच तुम्हाला रिटर्न मिळतं. ह्या लोकांना आता कळणार आहे. हे जे स्वतःला देव समजून अन्याय करत होते, खुशिया मनवत होते, पण आता त्यांच्या सगळं कर्म, आता त्यांचा घडा भरला, तर तो कुठल्याही क्षणी फुटणार आहे. हे लोक तुमच्याकडे ऑफर घेऊन येतील. डिवाइन सांगते ह्यांना लात मारा, कारण ह्यांचे कर्म भरलेले आहेत, सगळे घडा भरलेला आहे. त्यामुळे तुमची पॉझिटिव्ह एनर्जी घ्यायचा प्रयत्न करेल. तर ह्यांना तुम्ही दारात उभं करू नका, त्यांचा कर्माचा टाईम सुरू झालेला आहे. त्यामुळे ही एनर्जी क्लेम करा. तुमच्यावर ज्यांनी ज्यांनी अन्याय केला आहे, तुमच्या डोळ्यात ज्यांनी ज्यांनी अश्रू दिले, ज्यांनी ज्यांनी फसवलं आहे, त्या लोकांचा आत्ता ह्या क्षणापासून कुठल्याही क्षणी तुम्हाला कर्म बघायला मिळेल. तुम्हाला कळेल की काय असतं गरिबाला फसवणं, गरिबाला रडवणं, आणि तुम्ही जे अश्रू एकट्याने निमूटपणे सहन केलेत, तुम्हाला आता डिवाइन खूप मोठा जस्टिस देणार आहे. डिवाइनला धन्यवाद नक्की म्हणा, आणि तुम्ही आणि तुमची फॅमिली सेफ आहेत. हर हर महादेव.